मराठा आरक्षणाचा खरा दुश्मन कोण असेल तर हा RSS आहे आणि शिंदे फडणवीस अजितदादाचं सरकार हे RSSच्या विचारधारेवर चालणार आहे। या आमदार खासदार नेत्यांनी या ठिकाणी राजीनामे द्या आणि मग पुन्हा कुणाच्या जोरावर निवडून येता ते बघा। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक, आपण बघत असाल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जागरूक झालेला आहे आणि मराठा समाज हा आरक्षणासाठी पेटलेला आहे। असाच मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे जे साखळी उपोषण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आहे। की ग्रामीण भागामध्ये आजही बौद्ध आणि मराठा या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात। शिवाजी महाराज बाबासाहेब वाटून घेतल्यासारखं बोललं जातं, तसे वक्तव्य केले जातात, परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भात मात्र या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। या साखळी उपोषणासाठी बसलेले उपोषणकर्ते त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की साधारणतः गावागावांमध्ये जाती तेढ करण्याचे प्रयत्न केले जातात, परंतु तुम्ही मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर साखळी उपोषण सुरू केलेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? या देशाला 1947च्या स्वातंत्र्यानंतर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चतुसूत्रीच्या आधारावर ज्यांनी घटना प्रदान केली ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही एका समाजाचे असू शकत नाही। त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून घटना प्रदान केली। त्यामुळं खऱ्या अर्थानं हा देश जर लोकशाहीच्या पद्धतीनं चालतो तर लोकशाही ज्यांनी प्रदान केली तो लोकशाहीचा प्रणेता, घटनेचा शिल्पकार, त्याच्या चरणासमोर आंदोलन करणं हे कधी घटनेला धरू नये, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन होतं। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ओबीसीचे जे काही नेते आहेत हे वेगवेगळे वक्तव्य केले जातात, त्या वक्तव्यांच्या बद्दल आणि संविधानिक रीतीने मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल त्याबद्दल काय सांगाल? साधी आणि सरळ घटना आहे की मराठा समाजाची खूप जुनी मागणी आहे की त्यांना आरक्षण मिळावं आणि तुम्ही हेडलाईन मध्ये वाचत असाल गरजावंत मराठ्यांचा लढा आहे आणि म्हणजे खऱ्या अर्थानं जे गडगंज आहेत त्यांना आरक्षणाची कदाचित गरज नसेल, पण जो एकर, 1.5 एकर, अर्धा एकर दुष्काळी अशा भागांमध्ये जो मराठा समाज विखुरलेला आहे त्याला खऱ्या अर्थानं या आरक्षणाची गरज आहे। ती शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल आणि खऱ्या अर्थानं समाजाची गरज ही शासनकर्त्यांनी पूर्ण केली पाहिजे आणि संविधानिक पद्धतीनं ही मागणी होती। त्यामुळे बाकी कुठल्याही समाजाला न दुखवता 18 पगड जातींचा इतिहास या महाराष्ट्राला आहे। 18 पगड जातीला बरोबर घेऊन छत्रपतींनी राज्य केलं, त्या छत्रपतींच्या मराठ्यांना आज आरक्षणाची गरज आहे आणि ती सरकारनं पूर्ण केली पाहिजे। बाकी समाजाच्या कुठं धक्का लागू दे नको लागू दे, पण यांची रास्त आणि सरळ मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, ती काळाची गरज। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मंत्रिमंडळामध्ये मराठी आहेत, तरीही आपल्याला हे अशा आंदोलन करावे लागतात, मोर्चे काढावे लागतात, अशी साखळी उपोषण करावे लागतात, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच अगदी रास्त प्रश्न केलेला आहे आपण, कारण आज या ठिकाणी संसदेमध्ये विधानसभेमध्ये जे मराठ्यांचे जे आमदार खासदार मंत्री बसलेले आहेत यांची दातखिळी बसलेली आहे। एकही आमदार खासदार नेता मराठा आरक्षणावर काढायला तयार नाहीये, बोलायला तयार नाहीये, कारण या ठिकाणी त्यांना फक्त आपली सत्ता टिकवायची आहे। कारण यांना कुणबीतून आरक्षण मिळालेलं आहे, हे सत्ता भोगत आहेत, यांच्याकडे पैसा पाणी भरपूर आहे, यांची मुलं परदेशात शिक्षण घेत आहेत, यांना या गरजवंत मराठ्यांची मुलं शेताच्या बांधावर काम करो नाहीतर कुणाच्या हॉटेलमध्ये जाऊन टेबल साफ करो, त्यांना काहीही घेणं देणं नाही। कोणाला 1.5 एकर शेती असो नाहीतर कुणाला 1 एकरही शेती नसो, त्यांना काही देणं घेणं पडलेलं नाही। त्यांना फक्त आपली सत्ता टिकवायची आणि त्यांना फक्त आपलं अस्तित्व जपायचंय। आणि या ठिकाणी खरोखरच जर हे शिवरायांचे मावळे असतील आणि खरोखरच जर हे मराठ्याचे असतील आणि मराठ्याची जात लावलेली असेल तर या ठिकाणी अजून अधिवेशनाला काही दिवस बाकी आहेत। माझ्यातर्फे या सर्व मराठा आमदार खासदारांना आव्हान करेन मी एक जिजाऊची लेक म्हणून की या ठिकाणी त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उचलून धरावा विधानसभेमध्ये आणि मराठ्यांच्या बाजूने बोलावं, नाहीतर यांना मराठा म्हणून घेण्याचा अधिकार नाही। या आमदार खासदार नेत्यांनी या ठिकाणी राजीनामे द्या आणि मग पुन्हा कुणाच्या जोरावर निवडून येता ते बघा। मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे शिंदे फडणवीस आणि
अजित पवारांचं सरकार हे बामणी विचारांचं सरकार आहे आणि RSS यांच्या प्रमुख याच्यामध्ये आरक्षण हा शब्दच नाही. मराठा आरक्षणाचा खरा दुश्मन कोण असेल तर हा RSS आहे आणि शिंदे फडणवीस अजितदादाचं सरकार हे RSSच्या विचारधारेवर चालणार आहे. त्यामुळे ते आरक्षण देणार नाहीत. येत्या 24 तारखेपर्यंत जर मराठा आरक्षणाचा प्रश्न शासनाने सोडवला नाही तर शासनाला मराठे काय आहेत हे आम्ही दाखवून देऊ आणि इथून पुढं 24 तारखेनंतर मुंबईत करोडोच्या संख्येने मराठा समाज धडकणार आहे आणि या शासनाच्या उरावर बसून आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. या ठिकाणी असं मराठा क्रांती मोर्चाचं आव्हान देतो आणि त्यांना इशाराही देत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और भारतीय जनता पार्टी आरक्षण विरोधक लोग हैं। पूरा राज्य में जातियों में धर्मों में झगड़ा कराने का काम, क्योंकि वो और ईवीएम द्वारा सरकार में आने वाला भारतीय जनता पार्टी उनके सरकार को स्थापित करने का काम पूरा देश में और महाराष्ट्र में मराठा के योद्धा मनोज जरंगे पाटिल ने पूरा महाराष्ट्र के सरकार और उनके पास गया, उनको झूठा आश्वासन दिया, अभी करेंगे, कल करेंगे, 10 दिन के बाद में करेंगे, 40 दिन के बाद में करेंगे और 24 तारीख का इंतजार कर रहा है। आज महाराष्ट्र का अधिवेशन चालू है। हम उनका ये बात के सामने रखते हुए पूरा कांग्रेस सरकार, भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी से विनती है कि मराठा, क्योंकि आप लोग बैठे हैं इधर, मैं आपसे ये माध्यम से बोलना चाहता हूँ, 3% अमीर मराठा और 97% गरीब मराठा, उनके लिए 97% गरीब मराठों के लिए हम लड़ रहे हैं। मैं लड़ रहा हूँ, मैं एक सामाजिक कार्यकर्ता से लड़ रहे हैं, क्योंकि उनके बच्चे को एजुकेशन की बात हो, जॉब की बात हो, क्योंकि हर जगह में नरेंद्र मोदी सरकार आने के बाद आत्महत्या का, महिलाओं का घर से गायब होने का और अनएम्प्लॉयमेंट का और खेती का नीचे लेवल में आने से किस प्रकार इंडस्ट्रियल ग्रोथ डाउन होने का सब प्रकार का काम होता है। इसके पूरा ये सरकार है उसका दोषी है। इसलिए मराठा लोगों का बहुत सारे बच्चों को इस प्रकार का तकलीफ हो रहे। मराठा लोगों के बच्चों को नौकरी नहीं है, मराठा लोगों के बच्चों की एजुकेशन नहीं है, मराठा लोगों के बच्चे आज रास्ते में एक चाय पीने के लिए और घर चलाने के लिए वो रास्ते में आने का ऐसे प्रकार का आ रहे। इसलिए मैं इधर बैठा योद्धा सतीश भाई हो और मीरा ताई हो, मेरे भाई हो, सभी लोगों से मैं उनको सॉलिडारिटी दिखाने के लिए आज एक सामाजिक कार्यकर्ता या नाते मैं इधर आज पिंपरी चिंचवड़ शहर में रोड में बैठा है। धन्यवाद।